8 संघ 27 सामने वन डे वर्ल्ड कप पर्यंत कसं आहे भारताचं वेळापत्रक, पहा सामने केव्हा आणि कोठे होणार। तर मित्रांनो, भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली। आता चॅम्पियन ट्रॉफी नंतर वन डे वर्ल्ड कप 2027 मध्ये होणार आहे। तर वन डे वर्ल्ड कप पर्यंत भारताचे सामने केव्हा, कोठे आणि कोणासोबत होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, गेली 2 वर्षे भारतीय संघासाठी खूप शानदार राहिलेले आहेत। 2024 मध्ये भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला। 2025 मध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली। आता भारताचे लक्ष असणार आहे 2027 वर्ल्ड कप। 2027 मध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे। हा वर्ल्ड कप साऊथ आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे या देशांमध्ये खेळला जाणार आहे। वन डे वर्ल्ड कप 2027 पर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहेत। या सर्व संघाविरुद्ध भारत काय खेळणार आहे। अशा मिळून 8 संघाविरुद्ध 27 सामने होणार आहेत। तर आपण पाहूया भारताचे 2027 पर्यंत वन डे मालिकेचे वेळापत्रक। तर भारताचा 2025 मध्ये पहिला वन डे मालिका ही बांगलादेश विरुद्ध होणार आहे। यामध्ये 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे। तर ही मालिका खेळण्यासाठी भारत बांगलादेशला जाणार आहे। नंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जाणार आहे भारत, तेथेही 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे। भारताच्या घरी नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, ही आपल्या भारतात होणार आहे। नंतर 2026 जानेवारी मध्ये न्यूझीलंड भारतात येणार आहे, येथेही 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे। नंतर 2026 मध्ये जून मध्ये अफगाणिस्तान भारतात येणार आहे, येथेही 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे। नंतर जून मध्येच इंग्लंड मध्ये भारत जाणार आहे, येथे इंग्लंड मध्ये ही वन डे मालिका होणार आहे। ही 3 वन डे सामन्यांची मालिका असणार आहे। 2026 मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये वेस्ट इंडिज भारतामध्ये येणार आहे, येथेही 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे। नंतर डिसेंबर मध्ये श्रीलंका भारतामध्ये येणार आहे, येथे 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे। नंतर 2027 नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये वर्ल्ड कप होणार आहे। तर या वर्ल्ड कप पर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील का, तर एवढ्या वन डे मालिका आहेत। मित्रांनो, 2027च्या वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे खेळतील का 2027चा वर्ल्ड कप, आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।